श्लोक 8. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिर्निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अर्थ, माझ्या म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणीच मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. असे केल्याने तू यानंतर केवळ परमेश्वराच्या ठिकाणीच निवास करशील. यात काही सुद्धा संशय बाळगू नको, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेशय. भगवंताचे ठिकाणी मन बुद्धी लावावे आणि ते तेथेच स्थिर सुद्धा करावे, असे भगवंत सांगत आहेत. त्याचा मुख्य उद्देश अर्जुनाप्रमाणे अनेकांनी या मार्गाचे अनुसरण करायला पाहिजे. मनबुद्धी संसाराऐवजी किंवा प्रपंचाऐवजी ती परमेश्वराकडेच लावावी. सामान्य माणूस सततच मी आणि माझे यात रमलेला असतो. त्याचे मनात सतत प्रपंचाबद्दलचेच विचारसुद्धा सुरू असतात. त्याचे चिंतन सातत्याने होत असते. हे चिंतन मनातून दूर करून, म्हणजे प्रपंचाकडचे दूर करून ते ईश्वराकडे वळवावे, तेथे स्थिर करावे. तसे करण्यासाठी बुद्धीद्वारा दृढ निश्चय सुद्धा करावा लागतो. मन आणि बुद्धी यामध्ये बुद्धीचा निश्चय फार महत्त्वाचा असतो, कारण बुद्धीचा निश्चय मन स्वीकारते आणि मनबुद्धी ज्या विषयाकडे लावले जातात त्याच विषयात, त्या विचारात ते स्थिरसुद्धा होतात. म्हणून भगवंत प्राप्तीसाठी असा निश्चय बुद्धीने करावा. मात्र या निश्चयात सर्वात मोठी बाधा म्हणजे अडचण उत्पन्न होते ती भोग आणि संग्रह या वृत्तीची. सुखाच्या आणि आनंदाच्या माणसाच्या कल्पना या दोन गोष्टीतच सामावलेल्या आहेत. म्हणून भोगाच्या व संग्रही वृत्तीचा हळूहळू पण निश्चयपूर्वक त्याग करावा लागतो. मग भोगा आतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल, असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात. यासाठी दिवसाकाठी अगदी ठराविक वेळी व ठराविक वेळ भगवंताचेच चिंतन करण्याचा प्रयत्न करावा आणि तो सातत्याने सुद्धा करावा. हे सातत्य म्हणजेच अभ्यास आहे. तो साधल्यास मन त्या सुखात रमून जाते, त्याला गोडी लागते. म्हणून ज्ञानदेव सांगतात की हे मन कसं आहे, तर मन गोडीच्या ठाया सोके असे आहे. मग मनात ईश्वराबद्दलचेच प्रेम उत्पन्न होते. मी भगवंताचा आणि भगवंत माझा ही वृत्ती एकदा का आपल्या अंगी मांडली की मग सुख दूर नसते. जे आहे ते केवळ भगवंताचे, त्यानेच दिलेले आहे. म्हणजेच ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे समाधान साधकाचे मनात आपोआपच निर्माण होते. जसे तुकोबांना अंगावरील फाटक्या कपड्यात सुद्धा कधी कमीपणा वाटला नाही, अशा प्रकारे भगवंत आपल्या चित्तात स्थिर करावा. निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्व न संशयः. ज्या ठिकाणी मनबुद्धी भगवंतात ज्या क्षणी मनबुद्धी भगवंतात स्थिर होईल त्याच क्षणी भगवत प्राप्ती होईल. त्यावेळी क्षणाचाही विलंब लागणार नाही. मात्र असे ऐकल्यावर अर्जुनाचे मनात संशयच निर्माण झाला की खरंच याप्रमाणे लगेचच भगवंताची प्राप्ती होते की काय. आणि ते भगवंतांनी लगेचच ओळखले आणि तो अर्जुनाला ते म्हणताय की तू मनात संशय धरू नकोस. मात्र जोपर्यंत मनात प्रपंचाचे आणि मी माझे विविध विषय भोग यांचे चिंतन सुरू आहे तोपर्यंत हे शक्य होत नाही. म्हणून मनबुद्धीसह सर्व काही भगवंतालाच अर्पण करावे. असे केल्याने संसाराविषयक विचार, मनात ममता काहीच शिल्लक राहणार नाही. मात्र येथे मनाबरोबरच चित्ताला आणि बुद्धीबरोबर अहमलाही घेतले पाहिजे, कारण याशिवाय भगवंतात निवास करता येत नाही. जीवाचा स्वभाव लक्षात घेतला तर ते योग्यच आहे, कारण जिथे मनबुद्धी लागतात तिथेच तो जातो. जसा सुईत ओवलेला दोरा जिकडे सुई जाते तिकडे अगदी निमूटपणे जातो. म्हणून संसाराला महत्त्व देऊन मनबुद्धी त्यात लावली तर जीव तिथेच रमतो आणि तीच मन आणि बुद्धी भगवंताचे ठाई लावली तर जीव भगवंतातच रमतो
आणि मग त्याला भगवंताच्या अखंड रसाचा अनुभव येतो. या श्लोकात प्रथम साधकाचे मन, मग बुद्धी आणि मग स्वयं लागल्याने अहम समाप्त होत जातो असे सांगितले आहे. मग मनास प्रेम लागते आणि श्रद्धेमध्ये बुद्धी, जेणेकरून प्रपंचाची आसक्ती कमी होऊन मी आणि माझे नाहीसे होत जाते. त्याऐवजी वासुदेव सर्व हा भाव सुद्धा निर्माण होत जातो. यालाच अनन्ये नैव योगेन उपासते असे भगवंत म्हणतात. श्लोक 6 ते 8 मध्ये उद्धाराचा निश्चित मार्ग सांगितला आहे. त्यामध्ये ईश्वर तत्परता, ईश्वराशी अनन्य असणे, त्यालाच सर्व कर्म अर्पण करणे या मार्गाने जाणाऱ्या साधकाचा उद्धार पुढील प्रमाणे होतो. मृत्यू आणि संसाररूपी सागरापासून मुक्तता म्हणजेच ईश्वराचे ठिकाणी निरंतर निवास आहे. म्हणजे साधकाला मृत्यूचे भय राहत नाही. हा उद्धाराचा मार्ग सगुण उपासकांसाठी सांगितलेला आहे. हा अनन्य योग सर्वश्रेष्ठ असाच आहे. जे हा योग करण्यास असमर्थ आहेत त्यांनी अभ्यास योग करावा असे पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. पुढील श्लोकात आपण नंतर पाहूया. इथे थांबूया.